नमो बुद्धाय. धम्मपद या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत. त्यामध्ये आपण गाथेचा अर्थ आणि काही कथा पाहणार आहोत. आज आपण पाहणार आहोत माराशी लढून आपले रक्षण कर. 500 विपश्यक भिक्षूंची कथा. श्रावस्तीत 500 भिक्षू तथागतांजवळ कर्मस्थान ग्रहण करून 100 योजन दूर जंगलात ध्यान भावनेसाठी निघून गेले. जंगलातील देवतांनी त्यांना भयभीत केले. ते पुन्हा तथागतांकडे परत आले. तथागतांनी त्यांना तेथेच जाण्यास सांगितले आणि म्हणाले, कर्णीय मेत्त सूत्र पाठ करीत राहा. भिक्षू पुन्हा त्याच ठिकाणी गेले. तथागतांनी सांगितल्याप्रमाणे ध्यान भावना करू लागले. त्यावेळी वनदेवतांनी त्यांचे सर्व प्रकारे रक्षण करण्याची व्यवस्था केली. तथागतांनी जेव्हा पाहिले की तेथे विहार करताना त्यांचे चित्त एकाग्र होऊन अनित्यतेच्या प्रत्येक क्षणात लागले आहे, तेव्हा गंधकुटीतूनच त्यांच्या पुढे येऊन उपदेश करताना त्यांनी एक गाथा सांगितली, जिचा अर्थ ह्या शरीराला मडक्यासारखे क्षणभंगूर जाणून चित्ताला नगराप्रमाणे सुरक्षित आणि दृढ समजून प्रज्ञारूपी शस्त्राने कामदेवाशी युद्ध करावे व जिंकलेल्याचे अनासक्त वृत्तीने रक्षण करावे. सार, प्रज्ञेच्या शस्त्राने माराचा पराभव करावा. 41. शरीर क्षणभंगूर आहे. पुत्तिगत 30 स्ववीराची कथा. श्रावस्तीचा एक गृहस्थ अत्यंत श्रद्धापूर्वक प्रवर्जित झाला. त्याला 30 स्थवीर म्हणत. काही दिवसांनी स्थवीराच्या शरीरात असंख्य फोडे झाले. बरेच इलाज करूनही जेव्हा तो बरा झाला नाही, तेव्हा त्याचे सहकारी भिक्षू सोडून गेले. तो अत्यंत घृणितावस्थेत खाटेवर पडून विहळत होता. एके दिवशी तथागतांनी आपल्या महाकरुणा समापत्तीने त्यास पाहिले. दिवस उजडताच पाणी गरम करून स्वतः जाऊन त्याची आंघोळ करून दिली. त्यानंतर त्यास खाटेवर झोपविले. त्यावेळी तथागत, भिक्षू, तुझे शरीर विज्ञानरहित होऊन काष्टाप्रमाणे भूमीवर पडून राहील, असे म्हणाले आणि या गाथेद्वारे अनित्याचा अमर संदेश दिला, ज्याचा अर्थ हाय, अरे हे तुच्छ शरीर लवकरच अचेतन होऊन लाकडाच्या ठोकळ्याप्रमाणे जमिनीवर निरर्थक पडले राहील. सार, चेतनाविहीन शरीर हे निरुपयोगी आहे. यापुढे आपण पाहणार आहोत, वाईट मार्गावर लागलेले चित्त अहितकर असते. तेव्हा आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.